5 वर्ष मराठ्यांच्या राजसत्तेत असलेला आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला किल्ले विजयदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमाराचं मुख्य केंद्र. किल्ले विजयदुर्ग म्हणजे दुर्गप्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी असणारी एक मोठी पर्वणीच आहे. दरवर्षी लाखो पर्यटक इथे येत असतात. याच्यात आणखी एक पर्यटकांसाठी विशेष एक भर पडते, ती म्हणजे INS गुलदार या युद्धनौकेची. ही युद्धनौका नेव्हीमधून आता रिटायर झालेली आहे आणि ही कारवारच्या युद्धतळावरती आहे. आणि हे सांगण्याचं मुख्य कारण असं की याच्यासाठी विशेष प्रयत्न केलेत ते बंदर आणि मत्स्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांनी. त्यांच्या प्रयत्नातून आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या आम्ही सर्व सदस्यांनी म्हणजे प्रसाद देवधरांचे अध्यक्ष असतील बाळा कदम, शरद डोंगरे, सौ शुभा कदम आणि इतर ग्रामस्थ या लोकांनी नितेश साहेबांची आम्ही अलीकडेच भेट घेतली होती. आणि कारवारच्या ठिकाणी ही असलेली आता युद्धनौका विजयदुर्ग बंदरात येण्यासाठी आज एका दैनिकामध्ये MTDC कडून एक टेंडर प्रसिद्ध झालेला आहे. आणि यासाठी हे आता ही युद्धनौका जी आहे तर ती विजयदुर्ग बंदरात येणार हे सुनिश्चित झालेलं आहे. आणि त्यामुळे पर्यटकांना आणि दुर्गप्रेमींना आणखी एक मोठी संधी या निमित्ताने उभी राहणार आहे, उपलब्ध होणार आहे. आणि याच्यामुळे तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचं, विजयदुर्गवासियांचं एक अर्थार्जन आहे. कारण जेवढे पर्यटक अधिक येतील तेवढी होम हॉस्पिटॅलिटी किंवा इतर पर्यटनाच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्याही फुलत जातील, फोफावत जातील. आणि यामुळे नितेश राणे साहेबांनी केलेले प्रयत्न अत्यंत वेगळे आहेत आणि याच्यासाठी आम्ही त्यांना मुद्दाम विशेष धन्यवाद देतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.